नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावं अशा प्रकारची अलीकडे मागणी शिवसेनेनं केली होती. त्या मागणीच्या नंतर या मागणीला अधिकाधिक पाठिंबा मिळत गेला आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जे नव्यानं पाहिलं जातं अलीकडच्या काळामध्ये, खास करून मोदी सरकार स्थानापन्न झाल्यानंतर, या सगळ्या पार्श्वभूमीवरती द वीक या पाक्षिकानं या साप्ताहिकानं एक वृत्त आणलेलं आहे, एक प्रकारचा इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट आणलेला आहे, ज्याच्यामध्ये काही तथ्य त्यांनी समोर आणल्याचा दावा केलेला आहे. अर्थात त्या निमित्तानंही आपण चर्चा करणार आहोत. स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतरत्नास पात्र नाहीत, या द वीकच्या वृत्तात तथ्य आहे का, हे त्यानिमित्तानं आपण आज तपासणार आहोत. अंदमानच्या माफीनाम्यामुळे सावरकरांचं श्रेष्ठत्व कमी होतं का, हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण चर्चेला आणणार आहोत. अर्थात सावरकरांनी नेमकी अंदमानमध्ये माफी मागितली होती का, ती का मागितली होती, कुठल्या परिस्थितीत मागितली होती, ते त्यानिमित्तानं आपण इथल्या तज्ज्ञांना विचारणार आहोत. अंदमानच्या या माफीनाम्याच्या नंतर सावरकरांवर तत्कालीन इतिहासकारांनी अन्याय केला का, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न त्यानिमित्ताने आपण विचारात घेणार आहोत. अर्थात या संदर्भामध्ये आपण तज्ज्ञांशी चर्चा करणार आहोत. अतुल भातखळकर आपल्यासोबत आहेत, भाजपचे आमदार. आपल्यासोबत निरंजन टकले आहेत, प्रिन्सिपल करस्पॉन्डंट द वीकचे, ज्यांनी हा रिपोर्ट सादर केलेला आहे. आपल्यासोबत महेश म्हात्रे आहेत, कार्यकारी संपादक आयबीन लोकमतचे, आणि प्रमोद जोशी, राष्ट्रीय प्रवक्ते हिंदू महासभेचे, आपल्यासोबत या कार्यक्रमामध्ये थोड्याच वेळात येत आहेत. या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी अर्थात जो पहिला प्रश्न आहे तो निरंजन टकले तुम्हाला विचारायचा आहे. कुठल्या परिस्थितीमध्ये तुम्ही हा सगळा जो अभ्यासपूर्ण लेख लिहिलेला आहे, त्या लेखाची जी तथ्य आहेत ती कशा प्रकारे तुम्ही हाताळलेली आहेत, आणि मुळात जे एक प्रकारे म्हटलं गेलं त्याच्यामध्ये की शेळीला सिंह केलं गेलं, अशा प्रकारचा जो दावा त्याच्यामध्ये आहे, तो कुठल्या आधारावर तुम्ही केलेला आहे? मुळात पहिल्यांदा मी एक सांगू इच्छितो की सावरकर हे भारतरत्नास पात्र आहेत का, असा प्रश्न आम्ही उपस्थित केलेला आहे. ते अपात्र आहेत असा दावा केलेला आम्ही नाहीये. वाचकांनी ठरवायचं आहे. ज्या ऐतिहासिक वस्तुस्थिती आम्ही मांडलेल्या आहेत त्या वाचल्यानंतर वाचकांनी याचा विचार करायचा आहे की पात्र आहेत की नाही. स्टोरीचं जे टायटल आहे की अ लॅम्ब लायनाइज्ड, हे आमच्या इन्व्हेस्टिगेशन नंतर जे काही तथ्य आम्हाला आढळलं त्यावरून ते बनतं. आपण जसं म्हटलात की माफी मागितली का वगैरे, तर मुळात ज्या वेळेला हा सगळा विषय चाललेला होता की सुभाषचंद्र बोसांची सगळी कागदपत्र सरकार जाहीर करणार, आणि त्यावेळेला अशी एक अगदी म्हणजे मुळात मी जन्मानी नाशिकचा आहे, आणि त्यामुळे सावरकरांबद्दलचं जे एक आकर्षण होतं ते अतिशय लहानपणापासून होतं. त्या स्टोरीमध्ये सुद्धा जे लिहिलेलं आहे की ज्या वेळेला स्वातंत्र्यवीर सावरकर हा त्यांचा पहिला पार्ट हा रोमॅन्टिक रेव्होल्युशनरीचा होता, पण अंदमानला गेल्यानंतर ज्या दाहक वास्तवाची जाणीव झाली, अगदी तसंच सावरकरांच्या संदर्भामधली कागदपत्रांचा अभ्यास करत असताना ती अनेक वस्तुस्थिती समोर येत गेल्यानंतर त्या दाहक वस्तुस्थितीची सुद्धा धक्कादायक जाणीव झाली. आम्हाला सुद्धा ते करत असताना व्यक्तिशः मलाही तेवढाच धक्का वाटलेला होता. याचं कारण असं की एखादं माफीपत्र नव्हतं, 7 माफीपत्र होती. तोपर्यंत जे वाचलेलं होतं की अतोनात छळ झाला आणि त्या छळामुळे त्यांनी माफी मागितली एक स्ट्रॅटेजी म्हणून. तर 4 जुलै 1911ला पोहोचले आणि 30 ऑगस्ट 1911ला त्यांनी पहिली माफी मागितली, आणि पहिले 6 महिने त्यांना सॉलिटरी कन्फाइनमेंट, म्हणजे त्यांना एकट्याला एका सेलमध्येच राहण्यात 6 महिन्यासाठी राहायला सांगितलेलं होतं. म्हणजे त्यावेळेला कुठलंही काम सोपवलेलं नव्हतं, कुठलीही जबाबदारी दिलेली नव्हती, कुठलेही छळ नव्हता, कोणाला भेटता येत नव्हतं, याच्या पलीकडे दुसरा याच्यातला कुठलाच विषय नव्हता. अशा परिस्थितीत दुसऱ्याच महिन्यामध्ये यांनी माफीपत्र दिलं. त्यानंतर जी वेळोवेळी म्हणजे एकूण 9 वर्ष 10 महिन्याचा कालावधी होता, म्हणजे लहानपणापासून जे एक इम्प्रेशन क्रिएट झालेलं होतं ते असं होतं की 25 वर्ष आयुष्याचं निम्म आयुष्य हे अंदमानात काढलं. जेव्हा लक्षात आलं तेव्हा ते 9 वर्ष 10 महिन्याचा कालावधी होता. त्या 9 वर्ष 10 महिन्याच्या कालावधीमध्ये 7 माफीपत्र त्यांच्यातर्फे, 3 माफीपत्र त्यांच्या पत्नीतर्फे मुंबई सरकारला, अशी एकूण 10 माफीपत्र 9 वर्ष 10 महिन्यात सादर केली गेली.
त्या पत्रांची जी भाषा आहे, म्हणजे सावरकरांचं इतर साहित्य किंवा कविता वाचल्यानंतर जे डोळ्यासमोर चित्र उभं राहतं, म्हणजे व्हिज्युअलाइज करू शकतो माणूस असं म्हटलं जातं. तर ही पत्र वाचल्यानंतर काय व्हिज्युअलाइज आपण करू शकतो हे मी इतक्या जाहीर माध्यमासमोर मी बोलू सुद्धा शकणार नाही, इतकं विदारक एक चित्र डोळ्यासमोर उभं राहतं की स्वतःला प्रॉडिगल सन म्हणून घेणारा, स्वतःलाच म्हणजे वाया गेलेला मुलगा असं स्वतःलाच पत्रामध्ये लिहिणारी ही व्यक्ती. बरं, ती स्ट्रॅटेजी म्हणून जर का असेल तर अंदमानमधून सुटल्यानंतरच्या कालावधीमध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये स्वातंत्र्यासाठी काय केलं असं ज्या वेळेला पुढचं सगळा अभ्यास करत गेलो आणि हिंदू महासभेच्याच रेकॉर्डवर, म्हणजे हिंदू महासभेनीच जे पुस्तक तयार केलं त्याच्याच आधारावरती, ते सुद्धा खूप धक्कादायक सगळं होतं. आणि म्हणून असं हे टायटल सुद्धा आलं आणि ही स्टोरी सुद्धा त्यातून जन्माला आली. नक्की नक्की. एक एक थोडासा सुधार फक्त, की प्रॉडिगल सन याचा अर्थ त्यांनी स्वतःच्या बाबतीमध्ये जर का त्यांनी काढला असेल तर तो अर्थात असामान्य कुवत असलेली व्यक्ती अशा अर्थानं घ्यायला मला असं वाटतं की हरकत नाही आहे. त्या संदर्भात आपण बोलूया. पण अतुल भातखळकर, तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न आहे की असा ज्यावेळेला एखादा रिपोर्ट येतो, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे आणि अर्थात त्याच्यापासून प्रेरणासुद्धा अनेकांनी घेतलेली आहे. अशा वेळेला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबतीत अशा प्रकारची एखादी टिप्पणी येते, समोर येते, काही तथ्य समोर येतात, त्या वेळेला तुम्हाला त्याच्याबद्दल काय बोलायचं? नाही, पहिला मुद्दा म्हणजे याला इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम वगैरे काहीतरी त्यांनी म्हटलं आहे. तर पहिली गोष्ट, यात नवीन काहीच नाही या आरोपांमध्ये. सावरकरांच्यावर ज्यांनी वाचन केलं आहे त्यांना हे माहिती आहे की सावरकरांवर असे निर्गल आरोप हे यापूर्वी झालेले आहेत आणि ते स्वातंत्र्यपूर्व काळापासून झालेले आहेत. आता हे जे कोणी लेखक आहेत निरंजन टकले, त्यांच्या स्वतःचा तो आत्मशोध असेल की ते एकेकाळी सावरकरांमुळे भारावून गेले होते आणि 25 वर्ष त्यांना असं वाटत होतं की 25 वर्ष ते तुरुंगात होते, पण 8-9 वर्षच तुरुंगात होते. आता हा ज्यांच्या त्यांच्या क्षमतेचा आणि एखादं आपल्याला ज्ञान कधी कळतं हा ज्याच्या ज्याच्या क्षमतेचा प्रश्न आहे. त्याच्याविषयी मला त्यांच्याविषयी काही बोलायची इच्छा नाही. आणि याच्यापेक्षा सुद्धा अनेक खोटे चुकीचे आरोप सावरकरांवर झालेले आहेत. म्हणजे जो आरोप अजून तरी त्यांनी केलेला दिसत नाहीये तो आरोप म्हणजे असा आहे की सावरकरांनीच या देशाची फाळणी केली असाही आरोप केलेला आहे आणि याच्यावर लोकांनी लिखाण केलेलं आहे. त्यामुळे सावरकरांच्या विषयी, हिंदुत्ववाद्यांविषयी या देशामध्ये अतोनात द्वेष हा पहिल्यापासून पसरलेला आहे. पंडित नेहरूंनी तो द्वेष मोठ्या प्रमाणावर केला आणि मग त्याच्यानंतर अनेक डावे सो कॉल्ड विचारवंत जे आहेत त्यांनी केलाय आणि त्यामुळे हे जे काही लिखाण आहे हा त्याच लिखाणाचा आणखीन एक नवा अवतार आहे. पहिली गोष्ट, यात नवीन काही नाही. सावरकरांना भारतरत्न द्यावं का नाही द्यावं हे सरकार ठरवेल. त्यांना जर का इतक्या लोकांना भारतरत्न दिला तर स्वाभाविक असं वाटू शकतं सावरकरांना भारतरत्न द्यावा. त्या स्तरावर मी असं म्हणेन की सावरकरांना भारतरत्न द्यावा. पण माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला, एका सावरकर वादाचा अभ्यास करणाऱ्या कार्यकर्त्याला असं एवढं मात्र नमूद करावं असं वाटतं की जर का भारतरत्न सावरकरांना दिला तर त्यातून सावरकरांची प्रतिष्ठा वगैरे वाढणार नाहीये, तर भारतरत्नाची घसरलेली प्रतिष्ठा जी आहे ती प्रतिष्ठा सावरेल आणि खऱ्या अर्थाने भारतरत्न या पदवीला प्रतिष्ठा लाभेल. आणि त्यामुळे सावरकरांनी माफीनामे एक सोडून 7 लिहून दिले, त्यातली भाषा काय होती असं एकदा जर का ऍब्सर्ड लॉजिक लावून विचार करायचं ठरवलं तर कुठलंही लॉजिक लागू शकतं ना. मग एखादा उद्या असं म्हणेल की भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी खून केल्यानंतर ते पळून गेले, ते घाबरट होते, त्यांनी ब्रिटिशांसमोर त्यांनी आत्मसमर्पण का नाही केलं त्यावेळेला. त्यामुळे अशा पद्धतीने ऍब्सर्ड लॉजिक लावण्याला काही अर्थ नसतो. एक साधं लॉजिक आहे त्यातलं आहे, जर का सावरकरांच्या माफीपत्रावर ब्रिटिश सरकारचा विश्वास असता तर ब्रिटिश सरकारने तातडीने सावरकरांना सोडून दिलं असतं. त्याच्यामुळे सावरकरांची एक स्ट्रॅटेजी आहे आणि क्रांतिकारक हा स्ट्रॅटेजी करण्यामध्ये एक्सपर्ट असतो, त्यामुळे त्याच्यात काही गैर आहे असं समजण्याचं काही कारण नाही. आणि 37 सालानंतर जेव्हा त्यांना राजकारणामध्ये प्रवेश करण्याची मुभा मिळाली त्याच्यानंतरच्या काळात त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात काय काय बोललेलं आहे आणि काय काय केलेलं आहे हे जगजाहीर आहे. 1938 सालच्या साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात अध्यक्षपदावरनं त्यांनी लेखकांना हे सांगितलं होतं की लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या. त्यामुळे सावरकरांच्या विषयी काही जेन्युइन गैरसमज पसरवले गेले
आणि बहुसंख्य हिंदुत्ववादाच्या द्वेष करणाऱ्या लोकांनी जाणीवपूर्वक सावरकरांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्याचे अनेक पुरावे पुढच्या याच्यात मी देऊ शकतो. नक्की आपण पण तपशीलवार निरंजन टकले यांनी जे काही म्हटलेलं हां, आहे हे याला काडीत काही अर्थ नाही आणि याच्यावर कोणाचाही विश्वास बसणं शक्य नाही. ठीक आहे. आपण ते निरंजन टकलेंकडे सुद्धा जाऊ आणि त्यात असं अपसेट लॉजिक त्यांनी काय वापरलेलं आहे त्या संदर्भात सुद्धा आपण त्यांना विचारू. पण तत्पूर्वी महेश, तुम्हाला हा प्रश्न आहे की सावरकर म्हणजे ज्या एक प्रकारचं अगाध असं सगळं त्यांचं एकीकडचं लेखन, त्यांचा सगळा प्रवास, त्यांची बुद्धिमत्ता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांच्याबद्दलचे हे असलेले वेगवेगळे वाद प्रवाद जे आहेत ते कुठेतरी विरोधाभास आहेत. म्हणजे सावरकरांनी जो हिंदुत्व हा शब्द वापरला त्या शब्दाच्या चा अर्थ आणि आत्ताचा हिंदुत्वाचा शब्दाचा अर्थ याच्यामध्ये सुद्धा गल्लत आहे का, अशी आत्ताची परिस्थिती आहे. अशा वेळेला हे विरोधाभास कसे तयार होत गेले असं वाटतंय? नाही, सावरकर हे असं एक वेगळं रसायन होतं की ते रसायन हिंदुत्ववाद्यांना सुद्धा पचलं नाही. आज ज्या पद्धतीने हिंदुत्वाचा वेगळ्या प्रकारे जल्लोष आपल्याला देशभरात सुरू असलेला दिसतो, हिंदुत्व हे वेगळ्या पद्धतीने राजकीय प्रतिष्ठा त्याला आलेली आणि एक प्रतिष्ठापना सत्तेवर झालेली असली तरी पण या सगळ्या गदारोळामध्ये आपल्याला सावरकरांनी जे हिंदुत्व सांगितलं होतं, सावरकरांनी जो वेगळ्या प्रकारे हिंदुत्ववाद सांगितलेला होता तो पूर्णपणे हरवून बसलेला आहे. आता ज्या पद्धतीने सावरकरांच्या संदर्भात हिंदुत्ववादी लोक त्यांना सोयीचं असेल त्यावेळेस सावरकरांना वापरत असतात किंवा सावरकरांचा हिंदुत्ववाद वापरत असतात. आता आपण महाराष्ट्र राज्य जरी घेतलं तरी इथे भाजपची सत्ता आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या संघाची स्थापना झाली त्या संघाच्या माध्यमातून भाजपच्या मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांचा आपल्याला इथे सत्तेच्या वर्तुळात वावर दिसतो. परंतु महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्याबंदीचा कायदा प्रस्थापित करणाऱ्यांना सावरकर कधीच आठवणार नाही. कारण सावरकरांनी गायीच्या संदर्भातची जी भूमिका मांडलेली होती ती सरळ होती की गायीला फार तर म्हणजे गायीची आपण पूजा करणं म्हणजे हे माणुसकीला सोडू नये असं त्यांनी थेट म्हटलेलं होतं. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, सावरकरांनी जे हिंदुत्व सांगितलेलं होतं त्याच्यात त्यांनी ज्या 7 बेड्या तोडण्याची मागणी केलेली होती त्या 7 बेड्यांमध्ये सगळ्यात पहिलं होतं ते म्हणजे वेदोक्त आणि पुराणोक्त हा जो वाद, सनातन वाद महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आहे याला त्यांनी मुठमाती देण्याचं आव्हान केलं होतं. म्हणजे रोटीबंदी, बेटीबंदी या पुढच्या गोष्टी तर त्याच्यामध्ये आहेतच, परंतु आता जे कोणी हिंदुत्वाचा जागर करणारे लोक आहेत ना त्यांनी हा वेदोक्त आणि पुराणोक्तचा वाद जर संपवला तर खऱ्या अर्थाने त्यांनी सावरकरांना स्वीकारलं असं मानता येईल. पण ते त्यांना शक्यच होणार नाही जोपर्यंत कर्मठ विचार सरणी असलेले लोक या देशामध्ये आहेत तोपर्यंत सावरकरांचं हे मुक्त हिंदुत्व मान्य होणार नाही. त्यामुळे त्यांना ज्या पद्धतीने जेव्हा हवे असतात तेव्हा सावरकर वापरले जातात, त्यानंतरच्या काळात सावरकर विसरले जातात आणि सावरकरांचे विचार सुद्धा विसरले जातात. तुम्ही त्याबरोबर मी अतुलजी तुमच्याबरोबर येतो, पण प्रमोद जोशी अर्थात हिंदू महासभा म्हटल्यावरती आम्हाला पुन्हा एकदा असं वाटतं की सावरकरांशी संबंधित हा सगळा शब्द आहे. गेल्या काही काळामध्ये आता हिंदुत्व याच्याशी निगडीत अनेक वेगवेगळ्या संस्था समोर येताना दिसतात. अगदी विश्व हिंदू परिषद असेल, RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, अशा अनेक वेगवेगळे त्याच्यातमध्ये प्रवाद समोर दिसतात. हिंदू महासभेपासून आणि हिंदू महासभा आता कुठे? हिंदू महासभेचं या सगळ्या वादामध्ये तुमचं म्हणणं काय? माननीय श्री निरंजन टकलेजींनी जो काही संशोधनात्मक प्रबंध लिहिला किंवा शोध लिहिला त्या वीकमध्ये काय लिहिलं हे मी वाचलेलं नाही अजून, परंतु आता जी काही चर्चा सुरू आहे त्या चर्चेतून एवढंच निष्पन्न होतं की माफीनामे या विषयावर अनेक वेळेला चर्चा झालेल्या आहेत पण त्याच्यातून निष्पन्न काही झालेलं नाही आहे. या विषयावरती वारंवार शोध करणं आणि प्रबंध लिहिणं या चर्चेला काही अर्थ शिल्लक नाही आहे. आजच्या घटकेला देशाच्या सुधारणेसाठी सावरकरांच्या विचारांचा आणि सावरकरांच्या राजकीय पक्षाचा देशामध्ये कुठे स्थान आहे आणि कुठे अस्तित्व असायला हवं यावरती विचार करणं गरजेचं आहे. कारण सावरकरांनी त्यावेळेला केलेली क्रांतिकार्य ही काही लपून राहिलेली नाही आहे. त्यानंतर त्यांनी जे काही माफीनामा, क्षमा यांनी 7 पत्र त्यांनी या विषयाला चर्चा देण्यात अर्थच राहिला नाही. कारण आता तुम्ही राहिलेले जी गदारोळ उडवत आहेत ही स्वतःच्या अंगावर उडणार आहे. कारण देश आता प्रगतीकडे चाललेला आहे. देशाला आता मागे वळून चालणार नाही. देशाला आता हिंदू राष्ट्राकडे जायचं आहे आणि त्यावेळेला या जर का प्रश्नांना आपण उकरत बसलो तर त्यातून निष्पन्न काहीच होणार नाही. आरोप करायची तुमची
इच्छा आहे, तुम्ही आरोप करू शकता, त्याची प्रतिवाद म्हणजे करण्याची हिंदू आमची हिंदू पूर्णपणे राष्ट्राकडे तयारी आहे. देश चाललाय असं तुम्ही म्हणताय, ते तुम्हाला मान्य आहे का? म्हणजे आत्ताच्या या सगळ्या प्राप्त आजच्या परिस्थितीमध्ये- राजकीय परिस्थितीमध्ये नाही म्हणत. हम्म, आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये आम्ही समाधानी नाही. मोदी सरकार आलं म्हणजे काय आम्हाला हिंदू राष्ट्र याच्यामध्ये आलं असा त्याचा अर्थ नाही. हम्म, कारण मोदी सरकारमध्ये ज्या पद्धतीने काँग्रेसची वाटचाल झालेली आहे तीच वाटचाल पुढे चाललेली आहे. फक्त संघाचं समर्थन असल्यामुळे असं वाटतं की हिंदुत्व आहे, विश्व हिंदू परिषद पाठीशी असल्यामुळे वाटतं हे हिंदुत्व आहे. वास्तविक तसं नाही, हे स्पष्ट सांगतो. हम्म. तुम्ही म्हणते वास्तविकता ती नाही आहे. अर्थात निरंजन टकले, जो माफीनाम्याचा मुद्दा आहे तो त्या व्यतिरिक्त असे कुठले मुद्दे आहेत तुम्हाला असं वाटतं की ज्यामुळे कुठेतरी सावरकरांना त्यांच्या एकूण ज्यांचं व्यक्तिमत्व जे आहे ते व्यक्तिमत्व कुठेतरी जास्तीचं दाखवलं गेलं आहे किंवा कदाचित त्यांना जास्त एक प्रकारची एक मानकं देण्यात आलेली आहेत, असं सांगणारी आणखीन कुठली अशी निरीक्षण आहेत तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये वाटतात? दोन तीन याच्यातल्या गोष्टी आहेत. एक आधीच्या भातखळकर जे बोलले त्याबद्दलही मला थोडंसं सांगायचं आहे. पण पहिले आता आपण जे बोललात विचारलात की व्हाईसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांच्याबरोबर त्यांची जी मिनिट्स ऑफ मीटिंग झाली, आणि हे सर्व मी बोलतोय याचं कारण मी 21,000 कागदपत्रांचा नॅशनल आर्काइव्ह्ज दिल्ली, नॅशनल लायब्ररी, नेहरू लायब्ररी या सगळ्या ठिकाणच्या लायब्ररीज मधला कागदपत्रांचा अभ्यास अनेक दिवस महिन्यापासून करत आहे. त्याच्या सगळ्याच्या कॉपीज मी करून घेतलेल्या आहेत. मी असं काहीतरी उगाच कोणाचं तरी पुस्तक वाचून कमेंट कराव्या इतक्या उथळ पद्धतीने नक्कीच काही केलेलं नाहीये. लॉर्ड लिनलिथगो बरोबरच्या ज्या मिनिट्स ऑफ मीटिंग्स आहेत त्या मिनिट्स ऑफ मीटिंग्स प्रमाणे यांनी जे मांडलेलं होतं लॉर्ड लिनलिथगोकडे, हे रेकॉर्डेड फॅक्ट्स आहेत. त्यात त्यांनी असं म्हटलेलं होतं की येणाऱ्या काळामध्ये ब्रिटिश एम्पायर आणि ब्रिटिश एम्पायरला हिंदूंच्याच मदतीने येणाऱ्या काळामधलं कॉमन ऑब्जेक्टिव्ह ठरवावं लागेल आणि ओल्ड अँटॉगनिझम जो काही असेल तो सगळा विसरून येणाऱ्या काळामध्ये हिंदू महासभा म्हणजे ते स्वतः आणि ब्रिटिश एम्पायर यांनी एक कॉमन ऑब्जेक्टिव्ह ठेवून काम केलं पाहिजे. त्यावेळेच्या काळामधलं ऑब्व्हियसली कॉमन ऑब्जेक्टिव्ह, कारण इंग्रजांच्या विरोधामध्ये काँग्रेस हा फक्त एक राजकीय पक्ष म्हणून नंतर झाला. त्यावेळेला काँग्रेस ही एक राष्ट्रीय चळवळ होती स्वातंत्र्यासाठीची. त्यामुळे त्यावेळेला हे कॉमन ऑब्जेक्टिव्ह हे काँग्रेस आणि मुसलमानांना विरोध करणं अशा पद्धतीचं ते कॉमन ऑब्जेक्टिव्ह होतं. हे अगदी याच्यातून उघड होतं. चले जावच्या 1942च्या म्हणजे करो वा मरो इतका इशारा दिलेल्या आंदोलनाला जाहीर पत्रकं काढून भाषणं करून त्यांनी विरोध केलेला होता की चले जावच्या आंदोलनामध्ये सहभाग घ्यायचा नाही. रिस्पॉन्सिव्ह कोऑपरेशन हा एक नवीन शब्द त्यांनी त्यावेळेला डिफाईन केला होता की रिस्पॉन्सिव्ह कोऑपरेशनच्या अंतर्गत ब्रिटिश सरकारला सर्वतोपरी मदत किंबहुना या काळामध्ये करायची. आज अनेक जण असे आहेत की जे सांगतात की यांचे कार्यकर्ते त्या काळामध्ये पोलिसांना माहिती पुरवायचे की चले जावच्या आंदोलनामध्ये असे लोक सहभागी आहेत आणि त्यांची सर्व पत्र हे त्यांच्याच वर्ल्ड वाईड प्रोपागंडा मध्ये लिहिलेली आहेत, जी प्रेसिडेंट्स डायरी म्हणून पब्लिश त्यानंतरच्या काळात झाली, जे 2 खंड आहेत. आणि हे खंड मी आता इथं माझ्यासमोर पण आता ठेवलेले आहेत. याच्यातले महायुद्धाच्या काळामध्ये, दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये ज्या वेळेला सावरकरांनी इंग्रजांच्या सैन्यामध्ये लष्कर भरतीसाठी हिंदू महासभेची रिक्रुटमेंट बोर्ड्स, मिलिटरी रिक्रुटमेंट बोर्ड्स तयार केली, त्यावेळेला त्या प्रचार करत असताना ते हे स्पष्ट सांगत होते की जपान आता भारतावरती आक्रमण करणार, युद्धामध्ये उतरल्यानंतर हे अगदी स्पष्ट झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ब्रिटिश साम्राज्याला मदत करणं हे कोणाचंही राष्ट्रीय कर्तव्य असायलाच हवं. सावरकरांचे धाकटे बंधू हे एका रिक्रुटमेंट बोर्डचे प्रमुख होते. 2 जण हिंदू महासभेच्या 2 प्रमुखांना ब्रिटिश सरकारच्या सेंट्रल रिक्रुटमेंट बोर्डचं
सभासद नेमल्याबद्दल व्हाईसरॉयचा आभार पाठवणाऱ्या टेलिग्राम्स पाठवलेल्या होत्या सावरकरांनी. त्याही टेलिग्राम्स रेकॉर्डवरती आज उपलब्ध नक्की. आहेत. आणि अजून काही जपान भारतावरती आक्रमण करणार ठीक आहे. म्हणजे हे आपल्याला माहिती आहे की ठीक आहे. जपान ही सुभाषचंद्र बोसांना मदत करत होतं आणि सुभाषचंद्र बोस भारत स्वतंत्र करण्यासाठी भारतावरती त्यावेळेला चालून येत होते. ठीक आहे. म्हणजे ही जी निरीक्षण आहेत, ही निरीक्षण तुम्ही म्हणतात की ज्या निरीक्षणामुळे सावरकर छोटे होतात आणि त्या अर्थाने आता वाचकांनी किंवा प्रेक्षकांनी हे मी- ठरवायचं की मंदार हा, एक सेकंद. हा. ते छोटे होतात वगैरे मी नाही म्हणत आहे. वस्तुस्थिती काय आहेत इतक्याच नाही, फक्त मी कारण मांडल्या. आपण त्याच्यामध्ये आपण म्हटलेलं आहे की शेळीचा सिंह केला गेला, लॅम लायनाइज्ड अशा पद्धतीने हो. म्हटलं गेलेलं आहे. तर त्याचा अर्थ हो, हाच हो. होतो की ते छोटे तसा होतात. project केलं गेलं. त्याचा अर्थ हाच होतो की ते छोटे होतात. त्या अर्थाने पुन्हा अतुल भातखळकर, मूळ मुद्दा असा आहे की ॲब्सर्ड लॉजिक असतील किंवा काय असतील, पण या बरोबरीनं या सगळ्या गोष्टींचा अन्वय अर्थ कसा काढायचा. तुम्ही मगाशी म्हटलात की रणनीती होती. आता जपानच्या बाबतीमध्ये त्यांची जी भूमिका होती त्या भूमिकेबाबत तुमचं काय म्हणणं आहे? नाही, खरं सांगू का, म्हणजे ते जे काही विश्लेषण करतायत ना, त्याला माझ्या दृष्टीने त्याला विनोदी हा शब्द आहे. कळलं की नाही. और राजबिहारी घोषांनी इंडियन नॅशनल आर्मी स्थापन केली, ही सावरकरांच्या सल्ल्याने केली, हा इतिहास आहे. सावरकरांनी सैन्य भरती केली, ती काय गपचूप नाही केली, ती जाहीर केली. आता ते काहीतरी मोठं डॉक्युमेंट दाखवत आहेत काहीतरी. अहो, ते सावरकरांनी केलेली स्टेटमेंट त्यांनी सावरकर स्मारकाने पब्लिश केली आहे. ते जर का काही गुप्तपणे करणार असती तर सावरकरांसारखा कसलेला क्रांतिकारक ते त्यांनी प्रसिद्ध नसतं केलं. बरोबर. त्यामुळे मुळामध्ये याच्यावर जेन्युअन मतभेद होऊ शकतात की सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये सैन्य भरती करून ब्रिटिशांना मदत करावी का नाही करावी, याच्यामध्ये सावरकरांचा एक व्ह्यू होता आणि जो काळाच्या कसोटीवर उतरलेला आहे. 42चं आंदोलन हे किती छोटं आंदोलन होतं आणि या आंदोलन हे 2 ते 2.5 महिन्यात हे आंदोलन संपलं. असे समरण सिद्ध करणारे अनेक ग्रंथ बाजारात उपलब्ध आहेत. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने प्रसिद्ध केलेत. त्यातल्या एका ग्रंथाचं परीक्षण गोविंदराव तळवलकरांनी महाराष्ट्र सायन्स मध्ये केलेलं आहे. बरोबर. की 42शी करो वा मरो छोडो भारत. आता सावरकरांनी तर 1940 सालीच म्हटलं होतं की स्प्लिट इंडिया होईल म्हणून. 1942 साली त्यांनी म्हटलं क्विट इंडिया मुवमेंट विल बी टर्न इनटू स्प्लिट इंडिया. हे सावरकरांनी 1942 साली जाहीरपणे म्हटलेलं आहे, जे दुर्दैवाने खरं ठरलेलं आहे. नाही, बरोबर ना. आणि कारण एकीकडे 40 दोन मिनिटं मला पूर्ण करू द्या. हा बोला. नाही, कारण मुळात 1940ला हा सगळा विषय सुरू आला होता ना, द्विराष्ट्रवाद आणि या संदर्भातली त्यांची भूमिका त्यांनी 1940च्या आसपास आणि 1937च्या आसपास त्यांनी मांडलेली होती. नाही असं आहे, हे बघा, द्विराष्ट्रवादाचा विषय कधी चालू झाला हे बघा. एक लक्षात घ्या, हे सगळे मुद्दे हे चिरंतन वादाचे मुद्दे आहेत आणि याच्यावर म्हणजे राईट ऑर रॉंग पण प्रत्येकाचे फंडामेंटल डिफरन्सेस आहेत. नक्की. द्विराष्ट्रवादाचा सिद्धांताला सुरुवात कुठे झाली तर सर सय्यद अहमद खान यांनी पहिलं पत्र बद्रुद्दीन तय्यबजींना ते काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर जे लिहिलं 19व्या शतकात, आणि मुस्लिम हे काँग्रेसमध्ये येऊ शकत नाहीत, ते वेगळं राष्ट्र आहे, अशा प्रकारची भूमिका सर सय्यद अहमद खान यांनी सर्वात प्रथम ही मांडलेली या देशामध्ये आहे. द्विराष्ट्रवादाचा जो सिद्धांत आहे तो त्यांनी मांडलेला आहे. सावरकरांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडलेला नाहीये. माझा म्हणण्याचा मुद्दा एवढाच आहे, ते जे काहीतरी ग्रंथ सांगतायत ना, म्हणजे आणि तुम्ही सुरुवातीला म्हटलं हे काहीतरी इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम केलंय. अहो, यात इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम काय आहे? ही सगळी कागदपत्र आहेत, याच्यावर अनेकांनी लिहिलेलं आहे आणि सावरकरांनी हे लपून छपून केलेलं नाहीये. तुम्ही जर का त्या तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान ॲटली यांचं 46 सालचं इंडियन फ्रीडम ऍक्ट हा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मांडतानाचं भाषण वाचलं तर सावरकर किती मोठे महापुरुष होते हे तुम्हाला कळेल. पण मी सुरुवातीलाच म्हटलं की दृष्टिकोन विकृत आहे, त्याच्यामुळे सावरकरांमध्ये काही चांगलं आहे हे पाहायचं नाही आणि सिद्ध झालं तरी पाहायचं नाही. मी काल तुमच्या चॅनलवरच बोलताना मला जेव्हा सांगितलं की सावरकरांनी कोलूच फिरवला नाही, सावरकरांनी याच्यामध्ये आंदोलनच केली नाहीत, तुरुंगामध्ये तसे पुरावे उपलब्ध नाहीत. भाई परमानंद सारख्या इतक्या मोठ्या नेत्याने जे आत्मचरित्र लिहिलंय त्याच्यामध्ये त्यांनी सावरकरांच्या या सर्व गोष्टीचा उल्लेख केलाय.
पण जर का टकलेंना भाई परमानंदांपेक्षा ब्रिटिश जेलरच्या नोंदीवर जास्ती विश्वास असेल तर हा त्यांच्या निष्ठेचा प्रश्न आहे. मला त्याच्याविषयी ठीक आहे, आपण बोलायची आपण इच्छा आपण नाहीये. आपण या निष्ठा सगळ्या ऐकून तपासूया. घ्या, दुसरं नक्की ऐकून घ्या. नक्की नाही, वेळ कमी, एक छोटा ब्रेक घेऊया आपण नाही, नाही, तुमच्याकडे वेळ पुन्हा कमी येऊ. कसा? हा, अहो, तुम्ही हा. इतक्या गंभीर विषयावर बोलताय. नाही, आणि ते गंभीरपणे इतकं चर्चा विनोदी करतोय, आपल्याकडे बोलताय. वेळ आहे अजून. आणि हा उत्कलकर दत्त हे फार मोठे क्रांतिकारक, ज्यांनी 64 दिवस उपवास केला अंदमानच्या तुरुंगात. त्यांनी स्वतःचा प्रतिनिधी कोणाला केलं? ब्रिटिशांशी बोलण्याकरता सावरकरांना केलं होतं. आता सावरकरांवर जर का इतक्या खालच्या स्तरावर आरोप करायचे असतील की सावरकर हे ब्रिटिशांना मदत करत होते, तर मग काय, म्हणजे म्हणून म्हटलं की त्यांच्या बुद्धीची मला क्यू करावीशी वाटते. त्यांच्या माहितीकरता सांगतो, 1940 साली सावरकरांचं हिस्टॉरिकल स्टेटमेंट या पुस्तकातलं त्यांचं स्टेटमेंट आहे की 1940 साली सावरकरांनी जेव्हा जगभर हिटलर जिंकत होता तेव्हा सावरकरांनी हे भाकीत केलं होतं की आत्ता ज्या शक्ती युद्धामध्ये जिंकतायत त्या अंतिमता पराभूत होतील आणि ज्या शक्ती आत्ता हरतायत त्या अंतिमता विजयी होतील. हे सावरकरांनी 1940 साली सांगितलं. 42 सालापर्यंत हिटलरचा जगभर विजय होत होता. सावरकरांचं मोठेपण पुढे आहे. सावरकर त्या स्टेटमेंटच्या शेवटी म्हणतात, पण महायुद्धात आत्ताच्या महासत्ता जरी जिंकल्या तरी युद्धानंतर या महासत्ता राहणार नाहीत. जागतिक राजकारणामध्ये नवीन महासत्ता उदयाला येतील. अमेरिका उदयाला आली. हे 1940 साली सावरकर बोलले. सावरकर हे विजयधारी महापुरुष होते, लक्षात घ्या. सावरकरांना कोणीतरी देशद्रोही म्हणावं आणि सावरकर हे ब्रिटिशांना माफी पत्र लिहिली, इतका हास्यास्पद म्हणण्याला काय अर्थ आपण आहे? एक ज्या नक्की- माणसाने इतके वर्ष कोलू फिरवला, काय नाही, इतकं नक्की, विनोदी नक्की. बोलतायत. आपण आणि हे मला बघा, त्यांना एवढीच विनंती आहे की त्यांनी असं दावा त्यांना करू नये की देशद्रोही इथे कोणी म्हणत investigation नाहीये. त्यांना केलं. देशद्रोही जे कोणी इथे सगळ्या म्हणत जगाला नाहीये. माहिती आहे. त्यांना- ते त्यांना नवीन कळलं असेल त्यांना कळू द्या. आपण त्याला काय त्यांच्याकडे हरकत काय नाहीये. नवीन माहिती आहे अजून, ती पण आपण त्यांच्याकडनं घेऊ. तुम्ही जे प्रश्न काही उपस्थित माहिती केलेत नाही का? नाही, काही नाहीच आहे असं म्हणून चालणार नाही, कारण काही प्रश्न उपस्थित होत असतात नाही, आणि आणा ना, सातत्यानं अहो, ते नवीन म्हणून आणा. ही कागदपत्र जी आहेत एवढं ना, बोलताय, जी बाकी काही अजूनही काळाच्या आड आहेत लपलेली, ती कागदपत्र सुद्धा येतील येणाऱ्या काळामध्ये बाहेर. जर का सावरकरांची कागदपत्र तुमच्याच सरकारने, नाही, केंद्र येऊ द्या सरकारने ना. काय अडचण आता जर का नाहीये. समोर 23 आणली तर जानेवारीला जशी सुभाषबाबूंच्या बाबतीमधली अनेक गुपित आहेत ती समोर येणं अपेक्षित आहे. पण अर्थात एक छोटासा ब्रेक घेऊया, ही चर्चा आपण सुरू ठेवूया. या चर्चेनंतर पुन्हा एकदा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तत्कालीन इतिहासकारांनी सावरकरांवरती अन्याय केलाय का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न घेऊन आपण छोट्याशा ब्रेक नंतर ही चर्चा सुरू ठेवणार. बेधडकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती चर्चा करतोय आणि अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती तत्कालीन इतिहासकारांनी अन्याय केलाय का, हा सुद्धा मुद्दा आपण या चर्चेला आता घेणार आहोत. तत्पूर्वी आपले प्रेक्षक काय म्हणतात ते पाहूयात. मुरलीधर गांगुर्डे म्हणतात, कितीही वाद झाले तरी या सरकारच्या काळात भारतरत्न सावरकरांना मिळणार आहे. अबिद अली सय्यद म्हणतायत, भारत स्वातंत्र्य होण्यात सावरकरांचा मोलाचा वाटा होता, त्यांना तर भारतरत्न द्यायलाच हवं. सुनील बद्रिके म्हणतात, कारागृहाच्या दप्तरी नोंद आहे की सावरकर यांनी कोणतीही चळवळ केलीच नाही, या द वीकच्या दाव्यात तथ्य आहे. सचिन आहेरकर म्हणतायत, अगदी तथ्य आहे, कारण भारताला गांधी विचारांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे. प्रमोद देशपांडे म्हणतात, या दाव्यात काहीही तथ्य नाही, मग माझी जन्मठेपमधलं सावरकरांचं लिखाण खोटं समजायचं का. या सगळ्या विविध प्रतिक्रिया आहेत आणि या विविध बोलक्या प्रतिक्रियांच्या सोबत आपली चर्चा पुन्हा एकदा आपण सुरू करूया. प्रमोद जोशी राष्ट्रीय प्रवक्ते आहेत हिंदू महासभेचे. प्रमोद जोशी, मूळ मुद्दा हाच आहे की अन्याय जर केला गेला असं गृहीत धरलं सावरकरांवरती आणि त्यांच्याबाबत जे वेगवेगळे प्रवाद निर्माण झाले, हिंदू महासभेची जनसंघ होण्याची जी प्रक्रिया होती त्या प्रक्रियेमध्ये सुद्धा अशा काही गोष्टी घडल्या का? सावरकरांवरती सावरकरांची जी खरी विचारसरणी आहे ती मांडलीच गेली नाही काही नंतरच्या काळामध्ये, काय तुमचं म्हणणं आहे? मूळतः सावरकरांचा पिंड जो होता राजकीय सामाजिक सुधारणा आणि तिथून प्रवास सुरू झाला तो राजकीय कार्याकडे. आज लोकांच्या समोर क्रांतिकार्या काळामध्ये जे काय त्यांच्याकडून घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती प्रकाश टाकण्याऐवजी त्याच्यामध्ये लूप होल्स काढणं आणि त्याच्यावरती टीका करत बसणं हे भिंग लावून दुर्बीण लावून पाहण्यासारखा विषय सुरू झालेला आहे. त्यांनी पुढे काय केलं, पुढे काय योजना मांडल्या याच्यावरती चर्चा होतच नाही आहे आणि देशासाठी काय केलं ह्या विषयांना चर्चेमध्ये आणणं हाच एक मोठा हास्यास्पद प्रश्न आहे. हे बघा, ज्या वेळेला सावरकरजी 1937 साली हिंदू महासभेच्या कर्णावती अधिवेशनामध्ये प्रथमतः भाई परमानंदाजींनी त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सन्मानित केलं, त्यावेळेला त्यांनी जो काही प्रतिवाद मांडला होता की या देशामध्ये 2 राष्ट्र जिवंत नांदत आहेत, या विषयावरती
पाठपुरावा कोणी केलाच नाही. आता सय्यद वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ह्या फार पुरातन झाल्या. तात्कालीन आणि तत्काल अशा ज्या प्रभावी घटना घडलेल्या होत्या त्याचा अंतर्भाव त्यांनी त्यावेळेला केलेला होता. त्यामुळे त्यांनी या विषयाला हात घातला आणि चर्चा केली. 15 ते 18 ऑक्टोबर 1937 लखनौच्या मुस्लिम लीगच्या अधिवेशनामध्ये असे काही प्रस्ताव पारित झाले होते की देशामध्ये एका वेळेला 14 पाकिस्तान निर्माण होतील आणि त्या प्रस्तावांचं काँग्रेसनी समर्थन केलं होतं. याचं थोडंसं पाठीमागे जाऊन बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते. भाई परमानंदजी वर्ध्याला गेले होते गांधींकडे, तिथे सरदार पटेलजी उपस्थित होते आणि भाई परमानंदजींनी त्यांना प्रस्ताव मांडला होता गांधींकडे, ह्या देश एकसंघ होण्यासाठी संघराज्याला प्रस्तावाला पाठिंबा द्या, त्याच्यातून निघून फुटून पडण्याचा जो मुसलमानांचा एक वेगळा कावा आहे त्याला प्रतिबंध घालता येईल, एक संघ राष्ट्र राहील. ही मागणी केल्यानंतर सरदार पटेल सुद्धा म्हणाले की ठीक आहे, पण नेहरूच्या पुढे आपलं चालणार नाही. हा प्रश्न तरी सुद्धा पुढे गेला आणि संसदेमध्ये गेल्यानंतर या विषयाला कुठेही चालना मिळाली नाही. त्यामुळे सावरकरांनी या विषयाला म्हटलं की एका वेळेला या देशामध्ये 2 राष्ट्र एकत्र नांदत आहेत. याचा विचार करून मी थोडीशी पुढे भूमिका मांडतो की होय शेषाद्रीजींनी और देश बढ़ गया मध्ये या विषयाचा उहापोह करून सावरकरांना द्विराष्ट्रवादी समर्थक असल्याचा एक उद्गारवाचक प्रश्न निर्माण केलेला आहे. आणि त्यासाठी थोडा इतिहास पाठीमागे जाऊन पाहणं गरजेचं यासाठी ठरतं. 37 ते 42च्या काळामध्ये सावरकरजींनी राष्ट्रीय अध्यक्ष असताना ज्या काही घडामोडी केल्या, देशाच्या आवश्यकतेनुसार ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या राजकीय नोंदींमध्ये आहेत. निरंजनजी टकले या विषयावरती संशोधन करतायत, म्हणजे त्यांना या विषयाचा जास्त अनुभव असेल. त्या विषयावर आता चर्चा करायची गरज नाहीये, कारण आज देशाच्या भवितव्याकडे आम्ही पाहत आहोत. त्यामुळे 42 नंतर सुद्धा त्यांनी ज्या काही घटना काही घडवल्या राजकीय दृष्ट्या आवश्यकतेच्या ज्या होत्या, सावरकर नंतर आजारी जरी पडले, सावरकर सदनात जरी राहिले असले तरी भारतीय राजकारणावरती त्यांची पूर्णपणे पकड होतीच. देशाच्या विभाजनाच्या पूर्वी ज्या वेळेला देशात संमिश्र सरकार निर्माण झालं 1946 साली, त्यावेळची घटना आहे अशी की 1946च्या निवडणुकीमध्ये देश अखंड राहावा यासाठी हिंदू महासभेची जी काही भूमिका होती त्याला तडा देऊन नेहरूंच्या आश्वासनाला भुलून गोळवलकर गुरुजींनी नेहरूंचा पूर्णपणे समर्थन करत या देशावरती एक फार मोठा विश्वासघात आणि सावरकरांच्या विरोधात त्यांच्या मनात असलेली कुठली तरी सल, कुठली तरी नव्हे, 1939च्या हिंदू महासभेच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये ते राष्ट्रीय महामंत्री होऊ शकले नाही. त्यामुळे जे काही त्यांचं मत सावरकर विरोधी जे झालं होतं त्याचा देशाला पूर्णपणे मोठा फार फटका बसला आणि देशाचं विभाजन झालं. हिंदू महासभेला त्यात राजकीय नुकसान झाले जरी असलं त्याचा काही आम्हाला विषाद नाही, परंतु देशाचं विभाजन झालं हा एक फार मोठा विषाद आहे. आणि त्यानंतर सुद्धा हिंदू महासभा ज्या वेळेला राजकीय चळवळीमध्ये गांधी हत्येनंतरच्या वधानंतरच्या किंवा हत्येनंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला अयोध्या आंदोलनामध्ये सफल झाली, त्या आंदोलनामध्ये नेहरू आणि पटेल यांनी म्हटलं गोळवलकरजी यांचं जनसमर्थन वाढलं तर हिंदू महासभा वाढेल पुढे, तुम्ही याच्यातून काहीतरी क्लुप्ती काढा. तेव्हा वसंतराव ओक उत्तर प्रदेश संघचालक यांना गोळवलकर गुरुजींनी पाठवून हिंदू महासभा नेते श्यामाप्रसाद मुखर्जीच्या पाठीमागे सोडून, जसं मोतीलाल नेहरूंनी BR दासला टिळकांच्या मागे सोडलं होतं, गांधींच्या मागे सोडलं होतं, तशा पद्धतीने हा प्रकार घडला. आणि हेडगेवार जे हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते त्यांची विचारसरणी पूर्णपणे हिंदू महासभेपासून विभक्त करण्यात आली. देशाचं विभाजन झालं, अयोध्या आंदोलन जे सफल झालं ते तोडून काढण्यासाठी काँग्रेसच्या समर्थनामध्ये जनसंघ निर्माण झाला. हिंदू महासभा नाश कशी होईल यासाठी हिंदू महासभेच्या लोकांना बरोबर घेऊन हिंदू महासभेची विचारसरणी हिंदू राष्ट्राचा पाया पूर्णपणे तोडण्यात आला. अशा या राजकारणाला आम्ही हिंदू राष्ट्राचा पाया म्हणत नाही, म्हणून आमचा वैचारिक विरोध भाजपाबरोबर आणि भाजपाचं समर्थन करणाऱ्या सर्व संघटनांच्या विरोधात आम्ही आहोत.
अतुल भातखळकर हा अत्यंत गंभीर असा त्यांनी एक आणखीन नवा प्रतिवाद, नवा खरं तर नाहीच आहे तो, त्याचे काही रेफरन्सेस त्यांनी दिलेले आहेत. प्रतिवाद तुम्हाला त्याच्यामध्ये काही करायचं आहे का? कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती सुद्धा एक त्या निमित्तानं त्यांनी एक आरोप लावलेला नाही, संघावर नाही, फक्त गोळवलकर गुरुजी. गोळवलकर संघ गुरुजींमध्ये. हा हिंदू गोळवलकर- महासभेचा गोळवलकर गुरुजी. महासभेची पुत्रवत संस्था आहे. पण तुम्ही त्याबरोबर बोलताय की भाजप आणि भाजप प्रणित ज्या काही या गोष्टी इतर ज्या काही संघटना आहेत त्या पर्यंतचा संघ हा हिंदू महासभेशी संलग्न होता. गोळवलकर गुरुजींबाबतचं तुमचं जे आत्ताचं म्हणणं होतं त्याबाबत तुम्ही म्हणतात की त्यांनी नेहरूंच्या सांगण्यावरून हे सगळं केलेलं होय. आहे. मूळ मुद्दा काही प्रतिवाद आहे का या सगळ्या विधानांना भातखळकर? नाही, पहिलं म्हणजे आत्ताच्या या सेगमेंटमध्ये प्रमोद जोशी जे काही बोलले, संघ, भाजप, सावरकरांच्या विषयी की त्यांनी जी काही रेफरन्स वगैरे दिली आणि त्या संदर्भात त्यांनी जे काही विवेचन केलं, गुणात्मक दृष्ट्या त्यांचं आत्ता या सेगमेंटमधलं विवेचन आणि निरंजन टाकलेंचं या सर्व विषयांचं विवेचन याच्यात काहीही फरक नाही. वस्तुस्थितीला सोडून पूर्णतः उथळ अशा स्वरूपाचं ते विवेचन आहे. मला त्याचा प्रतिवाद करावा अशी काही फार इच्छा नाही, पण त्यांना फक्त गोळवलकर गुरुजींविषयी त्यांचा मोठा काहीतरी गैरसमज आहे म्हणून एकच उदाहरण देतो जे डॉक्युमेंटेड आहे की 1962 साली रेशीम बागेमध्ये डॉक्टर हेडगेवारांचा पुतळ्याचं अनावरण होतं आणि त्या पुतळ्याच्या अनावरणाकरता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने किंवा गुरुजींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्याच्या अनावरणाकरता बोलवलं होतं. हे डॉक्युमेंटेड गोष्ट आहे. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सावरकरांची प्रकृती ही स्वातंत्र्याच्या आद्यामध्ये बसून अत्यंत खराब असायची आणि सावरकरांनी एक पत्र पाठवून या कार्यक्रमाला मी येऊ शकत नाही, माझी प्रकृती कशी खराब आहे आणि डॉक्टर हेडगेवारांविषयी त्यांच्या ज्या भावना आहेत त्या पत्रात त्यांनी व्यक्त केल्या होत्या. हे जे डॉक्युमेंटेड उदाहरण आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय की सावरकरांनी त्या पत्रामध्ये आपल्या तोळामासा प्रकृतीचं वर्णन केलंय. हे पत्र वाचत असताना गोळवलकर गुरुजींच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू वाहत होते. त्यामुळे एका दुसऱ्या मोठ्या माणसाविषयी इतकं चुकीचं बोलू नये. आणि 1946 साली पंडित नेहरूंना गुरुजींनी मदत केली म्हणून देशाची फाळणी झाली. सावरकर 1940 सालापासून सांगत होते की या देशाची फाळणी होणार आहे. मी चुकत नसेल तर 1940 साली मद्रासच्या हिंदू पेपरने एक फार मोठी फ्रंट पेज बातमी लावली होती सावरकरांच्या नावावर की सावरकरांनी हे भाकीत वर्तवलं होतं. आणि 42 साली सावरकरांनी येत होतं की क्विट इंडिया मुवमेंट विल बी टर्न इंटू स्प्लिट इंडिया. त्यामुळे त्याचा काही गोळवलकर गुरुजी आणि नेहरू म्हणजे नेहरूंशी संगनमत केलं. मुळात स्वातंत्र्य काळामध्ये किंवा त्याच्यानंतरच्या अनेक वर्षापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ताकद किती होती हा एक अभ्यासाचा विषय आहे. पण त्या विषयात जात नाही. जो मूळ विषय आपल्या चर्चेचा आहे नाही त्या विचारू. पण तथ्य ही कशी फिरवली जातात किंवा तथ्यांच्या मधनं अनेक काही अर्थ कसे काढले जातात त्यावेळेस नाहीये. ऐकून घ्या. असं आहे, साधं सिंपल गोष्ट आहे की महात्माजींच्या हत्येनंतर त्याच पंडित नेहरूंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली ना. हा इतिहास आपण विसरतोय का? त्यावेळेला गोळवलकर गुरुजींची भेट सुद्धा नाकारली. जर काय जोशी म्हणतायत ते जर का 1% जरी खरं असतं ते पुढचं असं आहे की पंडित नेहरू हे हिंदुत्ववाद्यांचा द्वेष करण्यामध्ये या देशातले अग्रणी होते. अनेकांना एक गोष्ट माहीत नसेल, सावरकरांसारखा महापुरुष ज्याने या देशाच्या स्वातंत्र्याकरता अनेक वर्ष तुरुंगात पिकलेले आहेत, या महापुरुषाला महात्माजींच्या हत्येच्या खोट्या आरोपाखाली तर आत टाकलंच. पण 1950 साली लियाकत अली आणि पंडित नेहरू करार झाला त्यावेळेला सुद्धा विनाकारण स्वातंत्र्यवीर सावरकरांना बेळगावच्या कारागृहात तत्कालीन काँग्रेस सरकारने टाकलेलं आहे. अहो, सावरकरांची जप्त झालेली प्रॉपर्टी सुद्धा राज्य सरकार द्यायला तयार नव्हतं. इतके अन्याय सावरकरांवर केलेले आहेत. सावरकरांचा रेकॉर्डेड आवाज हा सुद्धा आकाशवाणीकडे आज उपलब्ध नाहीये कारण आकाशवाणीने कधी तो उपलब्ध करून घ्यायचा प्रयत्न केला नाही. सावरकरांची अनेक देशभक्तीने ओतप्रोत असलेली गीतं ही आकाशवाणीने त्यांच्या हयातीत कधीही लावली नाहीत. हा इतिहास आहे. काँग्रेस हे द्वेषाचं राजकारण करते, हे वस्तुस्थिती आहे. आणि सावरकरांच्या द्वेषाचं राजकारण काँग्रेसने केलंय. त्याचं आत्ताचं उदाहरण देतो. भारतीय जनता पार्टीचं पहिलं केंद्रातलं सरकार आल्यानंतर लोकसभेमध्ये आम्ही सावरकरांचं तैलचित्र लावलं. लोकसभेमध्ये ज्यांची तैलचित्र लावली आहेत त्यांच्या जयंतीला किंवा पुण्यतिथीला लोकसभेतले सर्व पक्षांचे गटनेते त्या ठिकाणी जाऊन आदरांजली व्यक्त करतात. ही पद्धत लोकसभेमध्ये आहे, प्रोटोकॉल आहे. आजतागायत एकदाही
सोनिया गांधी किंवा कम्युनिस्ट पक्षाचे नेते सावरकरांच्या आदरांजलीच्या दिवशी संसदेमध्ये उपस्थित झालेले नाहीत. इतका टोकाचा द्वेष आणि विखार या देशामध्ये हिंदुत्ववाद्यांच्या विरोधामध्ये काँग्रेस आणि या सो कॉल्ड डाव्या विचारवंतांनी आपण व्यक्त केलेला आहे. त्यामुळे पूर्वीच्या इतिहासकारांनी काय आत्ताच्या इतिहासकारांनी सुद्धा सावरकरांवर भरपूर अन्याय केलेला आहे आणि ठीक आहे. खोटे नाटे आरोप हे ठीक आहे. सावरकरांवर ठीक आहे. लावण्याचा ठीक प्रयत्न आहे. केलाय. ते- त्या- पण त्या- सूर्य- नक्की. सूर्याला ग्रहण लागू शकत नाही. सूर्याला ग्रहण लागू सूर्य शकत होते, ते आपण नाही. लक्षात सूर्याला ग्रहण लागू शकत नाही तुम्ही म्हणताय. त्या अर्थाने प्रमोद जोशी तुम्हाला अगदी थोडक्यात काही मांडायचा वेळ कमी आहे. तत्पूर्वी तुम्ही त्याच्यात काही जनसंघाच्या निर्मितीनंतर सावरकरांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की ही काँग्रेसची कार्बन कॉपी होईल आणि त्याच पद्धतीने हे पुढे आजपर्यंतचा सगळा प्रवास झालेला आहे. देशाच्या हिंदू राजकारणाला तो फलिता विषय लावला वेगळा आहे गेला. हो. तो विषय- तो- वेगळा तो- आहे. वेगळा ठीक नाही आहे. आहे ही वस्तुस्थिती पुढे मांडली. आपण ठीक आहे. तो प्रवाद नाही, ठीक आहे वेगळा ना. असू शकेल, तो विषय विषय वेगळा वेगळा, असेल, आत्ताचा त्याच्यावरती विषय आपण नाही वेगळी तो. चर्चा करूया. मूळ मुद्दा सावरकरांचा जो आहे, ज्याच्यामध्ये अगदी निरंजन टाकले थोडक्यात या सगळ्या प्रवासात तुम्हाला ही तथ्य मांडताना एक असाच चष्मा घेऊन तुम्ही बघत होतात की सावरकरांना या अशा पद्धतीनं मांडायचं आहे, की सावरकरांना गेले काही काळामध्ये अभ्यासताना तुम्हाला ही तथ्य हीच सगळ्यात महत्वाची वाटली की ही तथ्य समोर आणावी? नाही, अगदी साधे मंदर बघा. म्हणजे हे म्हटले भाई परमानंदांचं उदाहरण देऊन, मी सावरकरांच्या सोबत जे जे तुरुंगामध्ये त्यावेळेला होते, उदाहरणार्थ बारिंद्र कुमार घोष, अरविंदो घोषांचे धाकटे भाऊ, त्रैलोक्यनाथ चक्रवर्ती, हे 2 वेळेला अंदमानमध्ये होते. उल्हासकर दत्त यांनी भातखळकरांनी बटुकेश्वर दत्तच्या ऐवजी उल्हासकर दत्तचं नाव घेतलं, पण उल्हासकर दत्तना वेड लागेपर्यंत मारहाण झालेली होती. त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवलं, ते बरे झाले. भारतामध्ये परत आल्यानंतर पुन्हा स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला, पुन्हा अंदमानला त्यांना शिक्षा झाली. उल्हासकर दत्तांचं पण आत्मचरित्र आहे. अशा बरोबरच्या या सगळ्या बंगाली क्रांतिकारकारांनी लिहिलेल्या आत्मचरित्रांमध्ये एक तर त्यांनी भाई परमानंदांबद्दल असं लिहिलंय की whose British credentials were questioned, anti-British credentials were questioned, and hobnobbing with jail officials disliked by his contemporary prisoners in the cellular jail. हे भाई परमानंदांचं वर्णन त्या अरविंदो घोषांच्या धाकट्या भावाने केलेलं आहे. आता ऍब्सर्ड अर्थ वगैरे जो मुद्दा निघाला, मला एकदम साधा निष्पापपणे प्रश्न विचारायचा आहे. हे वाक्य मी वाचतो. सर, आय हॅव 50 years staring in my face. How can I pull up moral energy enough to pass them in close confinement? If the government in its manifold beneficence and mercy release me, I for one cannot be but the staunchest advocate of the constitutional progress and loyalty to the British government. आता याचा मी जर ऍब्सर्ड अर्थ काढला असेल तर याचा लिटरल अर्थ काय निघतो? खाली जी सही केलेली आहे, युअर मोस्ट ओबिडियंट सर्वंट, सर्व पत्रांवर, याचा लिटरल अर्थ काय निघतो? माझा ऍब्सर्ड असेल कदाचित. आणि अशी प्रत्येक पत्रांमधली भाषा आहे ना. अगदी दोन आणि मिनिटं आहेत. शेवटी नक्की त्या अगदी शब्दांचा लिटरल अर्थ काढूनच इंग्रज सरकार निर्णय घेणार होती ना. टकलेजी, एक ते तर गोष्ट- काय ऍब्सर्ड अर्थ घेऊन निर्णय घेणार नव्हते. टकलेजी, एक गोष्ट महत्वाची आहे याच्यामध्ये की यांनी सावरकरांची mutually minutes of त्यावेळेला जी meeting जे परिस्थिती सह्या होती केल्या, शारीरिक- मला बोलू द्या. एक सेकंड मला फक्त. बोलू द्या 2 हा मिनिटं. नाही, मी येतो. एक मिनिट रक्तक्षय भातखळकर, झालेली एक मिनिट. परिस्थिती होती याचा अहो, विचार simple थोडासा आहे. करावा. हा बोला भातखळकर, बोला. अहो सिंपल आहे. जर का कोण हे निरंजन टकल्यांसारखं जर का शब्द वाचून अर्थ घेतला असता तर ब्रिटिशांनी पहिल्या माफी पत्रानंतरच सावरकरांना सोडलं असतं ना. याच्यावर आणि हा नाही, मुद्दा कारण म्हणजे- असा आहे सर, 2 रेगिनाल्ड मिनिटं. क्रॅडॉक. अहो, असेच आरोप सर, रेगिनाल्ड क्रॅडॉक. तुमच्यासारख्या लेफ्टिस्ट रेगिनाल्ड क्रॅडॉकच्या बरोबर त्यांची जी बैठक झाली, कळलं की नाही? त्याच्यानंतर रेगिनाल्ड क्रॅडॉकनी कळलं की नाही? त्या एक मीटिंगचे मिनिट ऐकूया. घ्या. अतुल भातखळकर त्याच्यावरती ऐकूया आपण. की किमान अतुल 10 भातखळकर. वर्ष यांची परीक्षा घेतली पाहिजे. अहो ब्रिटिशांना सावरकरांच्या विषयी ते आपल्या विरोधात आहेत याची एवढी खात्री होती की 1923 साली रत्नागिरीच्या कारागृहातून बाहेर काढल्यानंतर पुढे 37 सालापर्यंत त्यांना राजकीय काम करायला सुद्धा त्यांनी परवानगी दिलेली नव्हती. निरंजन टकले जो की या जो जो देशाच्या प्रश्न कुठल्याच आहे, नेत्याच्या बाबतीत झालेलं नव्हतं. निरंजन टकले त्याच्यामुळे अतुल सावरकरांना भातखळकरांचा 50 जो वर्षांची अर्थ- शिक्षा दिली होती. अतुल मग हे जर का भातखळकरांचा जो abstract प्रश्न आहे की logic लावायचं 7 असेल, वेळा त्यांना हे लिहायची काय भातखळकर- परिस्थिती पडली? हा? भातखळकर, अतुल मी भातखळकरांनी जो तुम्हाला काय प्रश्न म्हणता हे विचारला आहे, ऐकलं, निरंजन याचा टकले. एकच अर्थ अतुल होतो, भातखळकर, तुम्ही एक अजून- मिनिट थांबा. तुम्ही अतुल अजून story भातखळकरांच्या पूर्ण प्रश्नाचं वाचलेलीच उत्तर द्या, नाहीये. निरंजन टकले. हा, पहिली गोष्ट अशी आहे, 1923 साली 23 सालचा जो मुद्दा निघाला,
1923 साली कैदेमध्ये असताना सावरकरांनी हिंदुत्व नावाचं पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाची ब्रिटिशांनी आर्काईव्ह करून ठेवलेली कॉपीची झेरॉक्स कॉपी मी घेऊन आलेलो आहे, जी मराठा नावाने लिहिली होती. आणि 1923च्या पुस्तकामध्ये द्विराष्ट्राचा सिद्धांत लिहिलेला आहे की हिंदू आणि मुस्लिम हे एक राष्ट्र नाहीत, पुण्यभू ज्यांची असेल तेच फक्त हिंदू, तेच फक्त इंडियन, अशा पद्धतीची व्याख्या 23 साली केलेली आहे. जिनांनी ती 40 साली घेतली. 17 वर्षापूर्वी ही कल्पना त्या पुस्तकामध्ये मांडलेली होती. त्याच्यानंतर हेडगेवारांबरोबरची बैठक असेल, मुंजेंबरोबरच्या बैठकी असतील, याला परवानगी दिलेली होती. हिंदू महासभेच्या ज्या ज्या शुद्धीचे कार्यक्रम आयोजित केले गेले, दलितांची शुद्धी करण्याचे कार्यक्रम, त्या सर्वाला परवानगी दिली जात होती. आणि हे सर्व कार्यक्रम राजकीय नव्हते का? हे निश्चितपणाने राजकीय स्वरूपाचे कार्यक्रम होते. या काळामधली सर्व पत्रकं त्या पद्धतीची होती. जेवढं ब्रिटिशांना सोयीचं होतं तेवढी त्यांनी परवानगी दिली. ठीक आहे, आपण या संदर्भातले अधिक कागदपत्र कागदपत्र सिलेक्टिव्ह आहेत का, हे हा सुद्धा एक प्रश्न त्याच्यातून निर्माण होऊ शकतो कोणालाही ऐकणाऱ्याच्या संदर्भामध्ये. कारण हा मोठा अभ्यासाचा आणि अतिशय क्लिष्ट असा विषय आहे. ही कागदपत्र खरं तर अधिकाधिक जी काही अधिक बंदी असतील, काळाच्या पडद्याआड अजूनही लपलेली असतील, ती खरं खुलं करायला पाहिजेत. अतुल भातखळकर, ही कागदपत्र लवकरात लवकर केंद्र सरकार खुली करेल का? अहो, पहिली गोष्ट ही कागदपत्र खुली होतो. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, हे इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम नाही. क्रमांक 1. आता हा काय आरोप आहे काय? सावरकरांनी हिंदुत्व हा ग्रंथ लिहा, जगजाहीरच आहे. नाही, हा आरोप नाहीये. कागदपत्र खुली आहे. नाही, अतुलजी, तुम्ही म्हणता कागदपत्र खुली काय आहे, आहे? पण नवीन सुब्रमण्यम स्वामी आता 8 दिवसांपूर्वी जे भाषणामध्ये म्हणालेले आहेत नाशिकमध्ये की सुभाषचंद्र बोस यांच्या नंतर आम्ही आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भातली सगळी कागदपत्र लोकांसमोर खुली करणार आहोत. याचा अर्थ काय होता? नाही, पहिली गोष्ट याचा अर्थ काय होता हे सुब्रमण्यम स्वामींना विचारलं पाहिजे. क्रमांक 1. क्रमांक 2, तुम्हाला जर का कुठली कागदपत्र सावरकरांच्या संदर्भातली खुली करून पाहिजे असतील तर ती आम्ही 100% खुली करू. मला जे काही ज्ञान आहे त्याच्यानुसार ऐकून घ्या जरा, आता मला बोलणं पूर्ण करू द्या. थोडक्यात सावरकरांच्या संदर्भातली सर्व कागदपत्र, ट्रान्सफर ऑफ पॉवर, हा जो सगळी कागदपत्र खुली झालेली आहेत. यदी फडक्यांनी याच्यावर लिहिलेलं आहे, यात काही नवीन काहीच नाहीये. आणि दुसरा, त्यांनी जो असा एक टकलेंचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना नक्की काय म्हणायचं हे त्यांना कळत नाहीये. ते असं म्हणतायत की हिंदुत्व या ग्रंथामध्ये माझे प्रॉब्लेम सोडा, आपण या विषयापुरतं बोलू. माझे प्रॉब्लेम सोडा, हा भातखळकर साहेब, या विषयापुरतं आपण बोलू. माझे प्रॉब्लेम सोडून द्या. तुमचे प्रॉब्लेम मी पकडलेलेच नाहीये, कारण ते दुरुस्त होण्याच्या पलीकडचे आहेत. द्वेषाला उत्तर नाही. राष्ट्रवाद हेच माझं मत आहे. एक मिनिट माफ करा प्रमोद जोशी, 2 मिनिटं. राष्ट्रवादाचा सिद्धांत सावरकरांनी मांडलेला नाही. सावरकरांनी सांगितलंय भारत हे एक राष्ट्र आहे. या देशातले मुसलमान असं म्हणतायत की आम्ही या राष्ट्राचे घटक नाही आहोत. सर सय्यद अहमद खान यांनी पहिलं पत्र लिहून धादांत खोटं आहे, जेव्हा काँग्रेसचे एकदम धादांत चुकीचं आहे. त्यांच्या स्वतःचं थांबा, तर मला बिलकुल नाही. आपण ऐकूया ना, आपण त्यांच्याकडे काहीतरी लिहिलेलं आहे. भातखळकर ऐकूया. हा द्विराष्ट्राचा टू अँटॅगोनिस्ट नेशन लिव्हिंग टुगेदर असा ठराव पास केलेला आहे. त्याच्या आधी या देशामध्ये मुस्लिमांनी विभाजनाची चळवळ चालू केली. मागची कारण तपासणं गरजेचं आहे. सिद्धांत आरोप करणं हे त्यांनी नाही, कारण असतील त्याच्या मागची. त्या कारणांची मीमांसा आपण नंतर करूया. पण मुळात असं लिहिलं गेलं असं काय म्हणतात? हे मुसलमानांना सिंधू नदीच्या पलीकडे नाही, मूळ मुद्दा इतिहासाला माहित नाहीये का? नाही, मूळ मुद्दा 1907 साली भाई परमानंदांनी म्हटलेलं आहे की सिंधू नदीच्या पलीकडे मुसलमानांना ठेवा. नाही, प्रमोद जोशी, मुद्दा तो नाहीच आहे. त्यानंतर खूप पाणी गेलं सगळ्या त्याच्यानंतर खूप सारं वाहून गेलं, सगळ्या नद्या वाहिलेल्या. ज्या पद्धतीने मूळ मुद्दा असा आहे, राजकारण करत हिंदू आणि मुसलमानांमध्ये त्याचे परिणाम झालेले दिसतात हे सगळे. आणि परिस्थिती करावी लागेल आपल्याला. त्यावेळेची परिस्थिती आहे ती. मूळ मुद्दा असा आणि निरीक्षणात्मक विचार आहेत ते. माफ करा, त्यामुळे हा विचार एक सेकंड, वेळ संपलेली. अगदी थोडक्यात महेश म्हात्रे,
जाता जाता या सगळ्या विवादावरती कसं बघितलं पाहिजे आपण या सगळ्या विवादात? नाही, एकूणच हा आपल्याकडे आपल्या देशामध्ये एक परिस्थिती अशी झालेली आहे की कुठल्याही विषयाचं तटस्थ मूल्यमापन करायला गेलं की त्याच्यावर एक तर तुम्ही डाव्या विचारसरणीचे आहात किंवा तुम्ही उजव्या विचारसरणीचे आहात असे आरोप करणं हे आता एक फॅशन बनलेली आहे. त्यामुळे आपले जे महापुरुष जे होऊन गेलेले आहेत यांच्या संदर्भात जर कोणी अभ्यास करत असेल तर त्या अभ्यासावर साधक बाधक चर्चा झाली पाहिजे आणि त्या साधक बाधक चर्चेतून पुन्हा एकदा त्या महापुरुषाचं जे खरं रूप आहे ते लोकांसमोर आलं पाहिजे. त्या संदर्भातची जी कागदपत्र आहेत, सुब्रमण्यम स्वामी जे सध्या बोलके नेते बनलेले आहेत भाजपचे आणि अनेक हिंदुत्ववादी विचारसरणीचे प्रवक्ते बनलेले आहेत, ते त्यांनी जाहीर केलेलं आहे की आता आम्ही सुभाषचंद्र बोस यांच्या पाठोपाठ सावरकरांच्या संदर्भातली सगळी कागदपत्र लोकांसमोर खुली करू. त्यानंतर खऱ्या अर्थाने या विषयावर अधिक प्रकाश पडेल. निरंजन टकले यांनी त्यांच्या परीने एक वेगळ्या पद्धतीने संशोधन करून त्यांचे विचार लोकांसमोर मांडलेले आहेत. आता लोकच या संदर्भात जो काय असेल तो निर्णय घेतील. सावरकरांना भारतरत्न किताब द्यावा की न द्यावा या संदर्भातचा निर्णय केंद्र शासन घेईल. ते 5 वर्षात घेतंय का ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. त्यावरून सुद्धा त्यांचे हिंदुत्वाची वल्गना किती खरी आहे किती खोटी आहे हे आपल्या सगळ्यांना नजीकच्या काळातच बघायला मिळणार आहे. त्यामुळे आपण हे सगळं आगे आगे देखो होता है क्या या पलीकडे यावर मंदार काय बोलू शकत नाही, नक्की आगे आगे देखो होतंय काय. माफ करा भातकर, वेळ संपलेला आहे. सावरकरांचाच शब्द वापरायचा झाला तर खऱ्या अर्थानं जर का अभिनव हा भारत देश बनवायचा असेल तर तो इतिहासात छिद्रान्वेषी पद्धतीने डोकावून होणार नाही. तसाच तो इतिहासाचं वस्तुनिष्ठ आकलन न करता सुद्धा होणार नाहीये. महान व्यक्तिमत्वांमध्ये चंद्रासारखे काळे डाग असतात हे आपल्याला विसरून चालणार नाहीये, पण म्हणून त्यांचा मोठेपणा सुद्धा कमी होत नाही हे सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही. मात्र इतिहास दरवेळी जेत्यांनीच लिहावा, हा इतिहास सुद्धा बदलण्याची आता आपल्याला गरज आहे. त्यानिमित्ताने ही चर्चा होती. धन्यवाद. नमस्कार.